आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं प्रथमतः सर्व पत्रकारांचे मी मनापासून स्वागत करतो। खरं तर आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सन्माननीय विजयराव वाकचौरे, रमेश अण्णा जगताप, चंद्रकांतजी सरोदे, शांतारामजी संगारे, रमेशराव शिरकांडे हे सर्वजण उपस्थित आहे। खरं तर आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू असा आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण अकोल्यामध्ये साजरी करत आहोत। खरं तर अकोल्यामध्ये जयंती साजरी करत असताना जयंतीचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं असेल ते स्वरूप सांगण्यासाठी सर्व जनतेला माहिती व्हावं या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद आहे। गेल्या अनेक वर्षापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी शिस्तीनं आणि चांगल्या पद्धतीची जयंती ह्या अकोला तालुक्यामध्ये साजरी झालेली आहे। तिचं स्वरूप नेमकं या वर्षीचं स्वरूप कसं असेल हे सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद आहे। म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सन्माननीय विजयराव वाकचौरे साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या पत्रकार परिषदेला आपण संबोधित करावं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा संयुक्त जयंती उत्सव समारंभ आपण गेल्या अनेक वर्षापासून अकोल्यात साजरा करतोय। आदरणीय विजयभाऊ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत भरगच्च आणि चांगले कार्यक्रम आपण यापूर्वी आयोजित केलेत। यावर्षी या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम कसे असावेत यासाठी आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आदरणीय विजयभाऊ वाकचौरे, सागरजी शिंदे, रमेश श्रीखंडे, चंद्रकांत सरोदे, त्याचबरोबर शांतारामजी संगारे आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि बंधूंनो, आपण या वर्षीचा कार्यक्रम कसा असावा याचं नियोजन आपल्याला आदरणीय विजयभाऊ वाकचौरे विस्तारानं सांगतीलच। परंतु यावर्षी आपण जयंती साजरी करत असताना पंचशील युवक तरुण मंडळ, त्याचबरोबर बौद्ध पंथ ट्रस्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही जयंती या ठिकाणी साजरी करतोय। 13 तारखेला आदरणीय अमोल मिटकरी यांचे व्याख्यान एस.टी. स्टँडवर आयोजित केले। बौद्ध पंथ ट्रस्टच्या वतीनं ते होते। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं 14 तारखेला आपण अभिवादन सभा आयोजित केली आणि त्यानंतर तारीख अजून आपली निश्चित झाली नाही, परंतु कारवाडी या ठिकाणी सुद्धा आपण जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतोय। या कार्यक्रमाचं नियोजन आपल्यासमोर मांडण्यासाठी खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु या जयंतीमध्ये सर्वच थरातील सर्वच नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि यानंतर आदरणीय विजयभाऊ वाकचौरे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती सोहळा आपण नेहमी 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालखंडात करत आलेलो आहोत। गेली 30-35 वर्ष जयंतीचं स्वरूप आम्ही या तालुक्यातील बदललेलं आहे। प्रथमतः आपल्या सर्वांच्या सहकार्यानं जयंतीच्या निमित्तानं आपण व्याख्यानमाला सुरू केली। मिरवणुकीचा आणि याचा विषय आपण त्या ठिकाणी कमी करून विचाराचं आणि महापुरुषांच्या विचाराचं एक जागर करावं या दृष्टिकोनातून व्याख्यानमाला होती। आपण सर्वांना माहिती आहे की या व्याख्यानमालेमध्ये तालुक्यातील जे काही सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहेत, विशेषतः विनय सावंत असतील, त्याचप्रमाणे वसंत मनकर असतील, ही सर्व मंडळी, पत्रकार मंडळी, सर्व या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही 20 वर्ष व्याख्यानमाला आपण चालवलेली आहे। यामध्ये मेधा पाटकर आल्या होत्या, बाबा महाराज पंढरपूरकर आले, कपिल पाटील, स्मिता पानसरे, बीजी कोळशे पाटील, यमाजी मालकर, हुसेन दलवाई आणि पत्रकारांच्या माध्यमातून आपण रेणुकादास आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण कृष्णप्रकाश आणि विश्वास नागरे पाटील यांना आपण निमंत्रित केलं। त्याचप्रमाणे गोविंद गारे, एच.जेड. देशमुख, संघाचे मोरेश्वर पाटीलसुद्धा आपण या ठिकाणी आलते। म्हणजे समाजामध्ये ज्या वेगवेगळे विचाराचे प्रवाह आहेत त्या प्रवाहाचे सर्व प्रमुख
या ठिकाणी आणून त्या विचाराची त्या ठिकाणी आपण मांडणी करण्याचा प्रयत्न केला. लोकांना अत्यंत भावलं, खूप मोठा प्रतिसाद त्या सर्व कार्यक्रमाला मिळत आलेला आहे. आणि तालुक्यातील सर्वच, शहरातील तालुक्यातील सर्व मंडळी, मधुभाऊ असतील, सासकर साहेब त्यावेळी होते, आपले दत्ता रमेश धुमाळ, अजित नवले, ही सर्व मंडळी या ठिकाणी असायची. पाशा पटेल त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे येऊन गेले आणि अत्यंत कसल्या प्रकारचा बडेजाव न करता आपण अत्यंत चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीनं व्याख्यानमाला चालवली. बाबासाहेबांची जयंती निवड चावडीवर साजरी व्हावी, वस्तीत साजरी व्हावी, यापेक्षा गावाच्या चौकात आणावी, या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयोग केला. बाबासाहेबांची जयंती निवड एखाद्या गावात नाही, शहरात नाही, तर अत्यंत पार एकदम वाडी वस्त्यावरती जयंती साजरी होत असते. आणि ती जयंती 14 तारखेपासून तर पार एकदम पावसाळ्यापर्यंत ह्या जयंती सोहळे चालू असतात. आपल्या तालुक्यातसुद्धा आदिवासी पट्ट्यामध्ये जूनपर्यंत जयंती होतात. मुंबईला, पुण्याला असणारी लोक गावाकडे येऊन त्या ठिकाणी ती जयंती साजरी करत असतात. खूप खूप उल्हासात आणि उत्साहात तरुण मंडळी या ठिकाणी जयंती साजरी करत असते. आणि या जयंतीच्या निमित्तानं या तालुक्यात एक वेगळी परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. आणि हिच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी जयंती आम्ही साजरी करत आहोत. मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब भीम महोत्सव जयंती समितीच्या वतीनं जयंती साजरी केली. यावर्षी आम्ही ठरवलं का 5 जानेवारीला जो स्मारकाची जागा आहे रासनीचं आपल्या याच्यात महात्मा फुले चौकातली, ती जागा खाली केल्यानंतर त्या ठिकाणी भव्य दिवस जयंती करण्याचा आपला मानस आहे. आणि स्मारकाच्याच वतीनं जयंती साजरी व्हावी अशा प्रकारचा सर्वच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा विचार आहे. आणि प्रत्येक गावात जयंती आता वस्तीप्रमाणे जयंती साजरी होत असतात. म्हणून सुद्धा इथे विचार करत असताना आम्ही ठरवलं का जयंती साजरी करत असताना कसल्या प्रकारचे मनभेद राहू नयेत. म्हणून काही जी तरुण मंडळी आहे ती भीम महोत्सव जयंती समिती, बुद्ध पंच ट्रस्ट याच्या नावानं ती जयंती साजरी करतात. पण आम्ही त्यांनाही बरोबर घेऊन आपण रमेश अण्णांनी त्यांनी सर्व प्रयत्न केले होते. पण त्यांनी जयंती स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न जरी केला असला, आम्ही सर्व बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये सर्व ठिकाणी सामील होत असतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यक्रम असतात, त्याही ठिकाणी जात असतो. म्हणून बाबासाहेबांची जयंती, शिवाजी महाराजांची जयंती आणि महात्मा फुल्यांची जयंती एकत्रितपणे आम्ही 14 एप्रिलला करत आहोत. यावेळी मात्र आम्ही एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपल्याला प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला संविधान कसं देता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. म्हणून एक सिम्बॉलिक म्हणून 14 तारखेला आपण किमान 100 संविधान आपण त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील जेवढे शासकीय अधिकारी असतात त्या शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. 14 तारखेला सकाळी 9 वाजता महात्मा फुले चौकामध्ये आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करणार आहोत, महात्मा फुलेंना अभिवादन करणार आणि संविधानाचं वाटप त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपण प्रिॲम्बल जे आहे ते प्रिॲम्बलची फोटोकॉपीज आपण प्रत्येक कार्यालयाला आपण आणि शैक्षणिक संस्था असतील, सहकारी संस्था असतील, या सर्वांना आपण ते प्रिॲम्बलची कॉपीज देणार आहोत. अशा प्रकारे 2 उपक्रम वर्षभर आपण हे राबवणार आहोत. म्हणजे प्रत्येक गावात जयंती करीत असताना त्या गावातल्या कार्यकर्त्याला, मंडळाला आपण सांगून त्या गावातील असलेली शाळा असतील, सहकारी संस्था असेल, ग्रामपंचायत असेल, या ठिकाणी त्यांना प्रिॲम्बल आणि संविधान देण्याचा आपला सर्वच प्रयत्न राहील. आणि हे करण्याच्या उद्देशानं जयंती ही अत्यंत धूमधडाक्यातच जयंती होणार. ते जयंतीला काही हे नाही, प्रत्येक सालाबादवरून जयंती होत असतात. आपण अलीकडच्या काळात पाहिलेलं आहे का ज्या जयंती ज्या काही होतात त्या शक्ती रस्त्यावर जल्लोष करण्याच्या जयंती होत असतात सातत्यानं. याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये या दृष्टिकोनातून सुद्धा जल्लोषही झाला पाहिजे. पण त्याचबरोबर शिस्तीमध्ये अत्यंत जयंतीला कसल्या प्रकारचं वाकडं वळण मिळणार नाही अशा मिरवणुकीला अशा प्रकारच्या जयंतीचे सोहळे झाले पाहिजेत. आणि ते करण्याचं काम आपण निश्चितपणे आपण या माध्यमातून करत आहोत. जयंतीला मोठ्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी समाजातून आपल्या लोकांनी आपल्याला मदत करतात, अजूनही करतात. काल परवा कोणीतरी म्हटलं, एका प्रेसमध्ये म्हटलं गेलं का आम्ही वर्गणी काढत नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गावचा सप्ताह जरी असला
गणेश उत्सव असला किंवा देवीचा एखादा उत्सव असला, जत्रा असली, या सर्व गोष्टींना आपल्याला लोकांचा सहभाग म्हणून ते पैसे देत असतात. ती काही अशी काही खंडणी किंवा वर्गणीला जबरदस्ती वगैरे असं काही नसतं. यदा कदाचित त्यांचं ट्रस्ट वगैरे ते श्रीमंत असल्यामुळे ते पैसे त्या ठिकाणी करत असतील, पण त्यामुळे सहभाग वाढत नाही माणसाच्या याच्यामधला. जो जयंतीमध्ये जो आर्थिक योगदान देतो, आर्थिक योगदान देणं म्हणजे बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं. त्यांनी जे उपकार आपल्यावर केलेले आहेत, त्यांनी जे आपल्यासाठी कार्य केलं, त्याच्या माध्यमातून त्या कार्याला एक आपलं योगदान म्हणून त्या ठिकाणी लोक मुंबईतील असतील, पुण्यातील असतील, तालुक्यातील असतील, एक शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असेल, अशा प्रकारे 500 रुपये का होईना, 1000 रुपये का होईना, 100 रुपये का होईना, अशी लोक स्वतःहून पाठवतात. आम्ही कसल्या प्रकारचं चौकात किंवा कुठे कसल्या प्रकारची वर्गणी मागितली नाही, कोणालाही फोन केले नाही म्हणजे लोकच विचारणा करतात का तुम्हाला पैसे कसे पाठवायचे. आम्ही कसल्या प्रकारे कोणाकडूनही जबरदस्तीचे पैसे घेतले नाही आणि घेणारही नाही. आजपर्यंत तालुक्यातल्या लोकांनी अत्यंत भरभरून सर्व कार्यक्रमाला योगदान दिलेलं आहे. यावेळी व्याख्यानमाला व्हायची, त्या व्याख्यानाच्या ठिकाणी लोक स्वतःहून पैसे आणून द्यायचे. यावेळी मिरवणूक वगैरे असायची तर काही लोक साहित्य द्यायचे, काही लोक स्पॉन्सरशिप करायची, वाद्य असतील किंवा काही असतील, त्या गोष्टीला स्वतःहून जबाबदाऱ्या उचलतात. म्हणून कसल्या प्रकारचा गैरसमज या ठिकाणून समाजामध्ये होऊ नये म्हणून मी सांगतो की लोक स्वतःहून वर्गणी देण्याचा उद्देश हा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये आपलं योगदान असावं, अशा प्रकारचा सर्वांचा उद्देश असल्यामुळे लोक हे करतात. आणि जयंती अत्यंत चांगल्या प्रकारे होणार. ते आमचे बांधव आहेत, त्यांनी जरी काही केलं, जयंती करत असले तर आम्ही त्या ठिकाणी सहभागी होणार. व्याख्यानाला जाण्याचं आमचं ठरलेलं आहे. पंचशील मित्रमंडळाची कारवाडीला काही 14 एप्रिलला जयंती असते, परंतु यावर्षी त्यांनी एक तारीख बदललेली आहे. एक दुसरं असं का आम्ही 13 आणि 14 तारीख अशी यासाठी करतो सकाळचे, का प्रत्येक गावामध्ये मिरवणुका असतात संध्याकाळच्या, म्हणून आम्ही मिरवणूक घेत नाही. आणि त्या याच्यासाठी आपण जे काही करत असतो तर सकाळीच आपण त्या ठिकाणी अभिवादन करून ती जयंतीचा कार्यक्रम करत असतो. कसल्या प्रकारचं त्यामध्ये संध्याकाळच्या ठिकाणी लोकांना या 10 किलोमीटरच्या परिसरातील लोक सकाळी कार्यक्रमाला येतात. आम्ही संध्याकाळच्या जिथं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊन जयंतीच्या कार्यक्रमामध्ये हे करत असतो. आम्हाला संपूर्ण महिना 1.5 महिना जयंतीचे कार्यक्रम करावे लागतात. म्हणून बाबासाहेबांच्या उपकाराच्या किंवा ऋणातून आपल्याला मुक्त होण्यासाठी जयंतीमध्ये सर्व शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारे बहुजन समाजानं या ठिकाणी जयंती उत्सवात सामील व्हावं. उत्सवामध्ये ची तयारी म्हणून 1 एप्रिलपासूनच आपण सर्व चौकामध्ये असेल, शहरामध्ये असतील, कटआउट लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही कटआउट वगैरे लागतील. 14 तारखेला त्या ठिकाणी गायनाच्या कारणाचे कार्यक्रम घ्यावा का नाही अशा या संदर्भात आम्ही आहोत. काही कार्यक्रमाचं अजून नियोजन पूर्ण झालं नाही. पत्रिकाही आजच आम्ही देत आहोत. हे संविधान आहे, हे संविधान प्रत्येकाला भेट देणार आहोत. जे गुच्छ बिच्छ न देता संविधान भेट देणार आहोत. आणि प्रिॲम्बलचा फोटो कॉपीज आहे ते आपण सर्वांना देणार आहोत. अशा प्रकारे जयंतीचं कार्यक्रमाचं सुरुवात होते. कसल्या प्रकारचे म्हणजे आमच्यात मनभेद नाहीत म्हणून बाबासाहेबांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे क्रांतिवीर ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांचे फोटो त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. शहरातही पण लावलेले आहेत. अजून त्याच्यातून काही सुधारणा होतील आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं संविधानाचं वाटप होणार आहे. प्रिॲम्बलचं सुद्धा आम्ही प्रत्येक कार्यालयात स्वतः जाऊन ते प्रिॲम्बल देणार आहोत. शैक्षणिक संस्था असतील, काही सहकारी संस्था असतील, या ठिकाणी सर्व प्रिॲम्बलची कॉपीज आपण त्या ठिकाणी लावण्यासाठी देणार आहोत. अशा प्रकारे जयंतीचं एकदम चांगल्या प्रकारचं नियोजन झालं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जयंती मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, शांताराम संगारे असतील, चंद्रकांत सेन, रमेश शिरकंडे असतील, रमेश अण्णा असतील, सागर शिंदे असतील, सुरेश देठे असतील, राजू गवंदे असतील, बाकी सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. प्रदीप आढाये, शंकर संगारे, संतोष देठे, अत्यंत चांगलं काम करणारी विशाल
वैराट आहेत, वाकचौरे आहेत, आमचे प्रदीप आढावा आहे, शंकर संगारे आहेत, ही सर्व मंडळी, पवार आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजनामध्ये हे आहेत. सुभाष संतोष गायकवाड एक आहेत, ही तरुण मंडळी, सचिन खरात असतील, पत्रकार आपले मित्र शशी सहृदय असतील, ही सर्व मंडळी जयंतीच्या कार्यक्रमात उत्साहानं भाग घेत आहेत. आणि आम्ही एकदम भव्य दिव्य कार्यक्रम 14 तारखेला करणार आहोत. 13 तारखेला तो कार्यक्रम असेल. आमचा फक्त सकाळी एकच कार्यक्रम आहे या निमित्तानं, कारण आम्हाला गावागावात त्या ठिकाणी संविधान आणि याचं वाटप करायचं असल्यामुळं आम्ही इतर कार्यक्रम त्या दिवशी ठेवले नाहीत. तरी पत्रकार मित्रांना, अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांनी बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो. थांबतो. ची काही माहिती नव्हती किंवा आम्हाला बोलवलं नव्हतं. तो यदा कदाचित त्यांनी केलेला कार्यक्रम असेल, त्यांनी ती पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या कार्यक्रमाचा उल्लेख झाला नाही. 14 तारखेला धम्म अभिवादन सभा आहे. गट त्याला म्हणता येणार नाही. प्रत्येक गावामध्ये, वाडी वस्तीमध्ये 2-2 जयंत्या होत असतात. त्यांनी त्यांच्या याच्याप्रमाणे तो कार्यक्रम त्यांनी ठरवला असेल. पण त्यांच्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. आम्ही काही नाही, पण त्यांनी आम्हाला काही जवळून घेतलं नाही, सांभाळून घेतलं नाही असं आम्हाला वाटतं. म्हणून त्याच्या निमित्तानं आम्हाला आज 14 तारखेच्या कार्यक्रमाचं नियोजन सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली. हा ट्रॅडिशनल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आलेली आहे. ती ट्रॅडिशनल आहे आणि समोरून जी झालेली आता ती राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. टाकाला जायचं आणि गाडगला पोहायचं असं काही विषय नाही. अमोल मिटकरी साहेब आलेले आहेत आणि ते कोणी आणलेले सगळ्यांना माहिती आहे. त्याचा इकॉनॉमिकली खर्च माहिती आहे आणि यांनी सांगितलंय की आम्ही कोणत्याही प्रकारची वर्गणी जमा केलेली नाही. आता सागर शिंदेने कधी 2 अवैध धंद्यांवाल्यांकडून वर्गणी जमा केलेली नाही आणि करणार पण नाही. मला जेवढी यथाशक्ती माहिती मी ती आतापर्यंत दिलेली. आणि जे बौद्ध पंच ट्रस्ट आहे त्या बौद्ध पंच ट्रस्टच्या खात्यातून सुद्धा त्या वर्ग झालेले पैसे, आता ते वर्ग झालेले बौद्ध पंच ट्रस्टमध्ये कसे वर्ग झाले हा फार मोठा इतिहास आहे. जी आतापर्यंत जी स्मारकाची जागा आहे याच्या पैसे अक्षरशः ती जागा विकलेली. फार काय बोलण्यासारखं आहे, पण मी याच्यावरती नंतर बोलेल. पण 2 वर्षापूर्वी तुम्ही आंबेडकर स्मारक होण्यासाठी सगळे एक झाले होते. मग आज तुम्ही वेगवेगळे झाल्यामुळे आंबेडकरांचं स्मारकही कुठे मागे पडते. नाही, आमच्याकडून कसल्या प्रकारचं हे झालं नाही. आम्ही स्मारक व्हावं या सर्व रमेशांना असतील, सागर असेल आमचं, पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. ती जागा स्मशानभूमीची जागा असल्यामुळं शासकीय पातळीवर तिचं नाव बदलायचं ते राहून गेलेलं आहे. ते टायटल रद्द करायचं आहे. दुसरं असं का जी बौद्ध पंच ट्रस्ट होती ती 90च्या दरम्यानची ट्रस्ट होती. पहिली 20 वर्ष तिचं ऑडिट झालं नव्हतं, तिला घटना नव्हती, ती आम्ही करून घेतली. आणि ती घटना सर्व काही करून घेतल्यानंतर मधला 2 वर्षाचा कालखंड ती कशी असावी, ट्रस्ट कसा असावा याच्याहून थोडेफार चर्चा चालूच आहे. त्याच्यामध्ये काही हे नाही. परंतु एकीकडे ट्रस्ट ओढण्याचं काम, ती जागा बौद्ध समाजाची आहे. एखाद्या विशिष्ट गावातील लोकांची ती जागा नाही, सर्व तालुक्यातील बौद्ध समाजाची जागा आहे. त्या ठिकाणी स्मारक व्हावं अशा प्रकारची सर्व तालुक्याची इच्छा आहे. त्यासाठी सर्व नियोजन झालेलं आहे. आर्थिकसुद्धा नियोजन होऊ शकतं. सर्व गोष्टी झालेल्या आहे. पण काही थोड्या मतभेद म्हणा, काही म्हणा, पण काही गोष्टी राहिल्यात. ते आमचं पॅचअप करण्याचं काम चालू आहे. ते पॅचअप झाल्यानंतर निश्चितपणे स्मारक त्या ठिकाणी उभं राहील. त्यांनी काय त्यांचा रोल आहे ते त्यांनी तपासावं. पण ही जागा एकूणपणे समाजाची जागा असल्यामुळं आणि समाजाच्या रेट्यामुळं ती जागा खाली झाली. यांच्याकडून 40 वर्ष झाली नव्हती. 40 वर्ष समाजानं दुर्लक्ष केलं होतं. परंतु ज्यावेळी आम्ही पुढाकार घेतला, सागर भाऊ असतील, रमेश अण्णा असतील किंवा तरुण वर्ग मित्र असतील, सर्व कार्यकर्ते यांनी त्या जागेला खाली करावी म्हणून जे मोर्चाचं आम्ही आयोजन केलं, त्या मोर्चाचा यशस्वी परिणाम म्हणून ती जागा खाली झालेली आहे. आता त्याच्यात काही कालखंड फार लागणार नाही. त्यांनी आमच्याशी बसून किंवा त्यांची मागणी आहे की आमची जागा आहे, हा प्रश्न आमच्या अंतर्गत आहे. परंतु आम्ही निश्चितपणे बाबासाहेबांचं स्मारक लवकरात लवकर आता हे जयंती झाल्यानंतर या विषयावर आम्ही बसून ते स्मारक उभं करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. ती काही अडचण नाही. अण्णांना बोलायचं. अरुण भाऊंची पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र बसलो आणि मी अरुण भाऊंची चर्चा केली. तर त्यांचं काही अशामध्ये दुमत नाही आहे की वेगळ्या प्रकारच्या जयंत्या आपण कराव्यात. तर त्यांचं हेच मत आहे की आपण त्यांचाही विचार तोच आहे की आपण हे एकत्र राहूनच हे सगळं यानंतरचं काम करायचं आहे. तर
त्यांनीसुद्धा ही मान्यता दिली की आपण याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे, तुम्ही जे कराल त्याच्याबरोबर आम्ही सामील आहेत, अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. परंतु ती पत्रकार परिषद होऊन गेल्यानंतर आपल्याला थोडी शंका आली, म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा केली. तर ते आपल्याबरोबर आहेत, त्याची इथं काही आमचं कोणाचं दुमत नाही किंवा वेगवेगळे गट नाही आहेत. आपण 3 जयंत्या साजऱ्या करीत असतो, त्या गेल्या अनेक वर्षापासून होतातच. विजूभाऊ गावात करतात, आम्ही कारवाडीला वस्तीवर करतो, त्यांची तिथं वस्तीमध्ये असते, छोट्या छोट्या स्वरूपात असतात, परंतु जयंत्या सगळीकडे होतात. आम्ही मात्र निर्णय यावेळेस असा घेतला की बाकी ठिकाणी कुठं करायची नाही आणि एकत्रच करायची. परंतु तरी देखील त्याला थोडंसं हे स्वरूप आलं आहे, परंतु आम्ही पुन्हा हे एकत्र येऊन हा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित करणार आहे. आणि स्मारकाच्या बाबतीमध्ये कुणी शंका घेऊ नये, कारण एकत्र असल्याशिवाय हे होणं शक्य नाही. ते करू शकत नाही, एकत्र आम्ही करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊनच काय स्मारक करायचं आहे आणि ते होईल, त्याच्याविषयी काही कुणी शंका बाळगू नये. एक प्रश्न असा उपस्थित झाला होता की त्यांनी मांडलं असं की बाबासाहेबांनी ज्यांना सक्षम बनवलं त्यांनी स्वतःनी या ठिकाणी योगदान द्यावं. बाबासाहेबांनी प्रत्येकाला सक्षम बनवलं, समाजातील लोकांना, परंतु वर्गणी कोणाकडून न करता आम्ही स्वतः आमचे सगळे सदस्य एकत्र आलो आणि आम्ही स्वतःच्या वर्गणीतून कार्यक्रम आम्ही करतोय. मग हाच प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे, स्मारक व्हावं हाच प्रश्न आहे. स्मारक व्हावं म्हणून तुम्ही सर्वजण एकत्र आलात, मग जयंतीसाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषद का? त्या खोलात आपल्याला जायचं नाहीये, परंतु विजूभाऊने विस्ताराने मांडले. वर्गण्यांच्या बाबतीत जी चर्चा झाली, तो वर्गणी जमतात किती, खर्च होतो किती, याचा ताळमेळ कोणी पाहत नाही. वर्गणी जर 100 रुपये जमली तर 150 रुपये खर्च येतोय, आणि हे गेले अनेक वर्षापासून आम्ही अनुभवतोय. विजूभाऊ स्वतः खर्च करतात, मी माझ्या ठिकाणी स्वतः जास्त झालेला खर्च करतो. हे तर करावंच लागतं. आणि यात्रा, उत्सव, जे जे काय असेल आपल्याकडे सार्वजनिक कार्यक्रम होतात, ते जे सार्वजनिक कार्यक्रम हे वर्गणीशिवाय होत नाहीत, हे आपण पाहतोय. आणि विजूभाऊनी सांगितल्याप्रमाणे वर्गणी देणं म्हणजे आपण त्या उत्सवामध्ये स्वतःहून सामील होणं हा एक प्रकार असतो. म्हणून वर्गणी घ्यावीच लागती. तर वर्गण्या मिळतात, आम्ही काही कोणाला बळजबरी करीत नाही किंवा आग्रहाने मागत नाही. अजून एक विषय आहे. की खरं तर बाबासाहेब एका ठिकाणी म्हटले होते का मुझे इन पढे लिखे लोगों ने धोका दिया. खरं सांगायचं ह्या तालुक्यातल्या पत्रकार परिषद आहे, पण तरी पण मी थोडेसे भावनात्मक बोलतो की खरं सांगायचं ह्या तालुक्यामध्ये किती शिक्षक आहेत, किती गव्हर्नमेंट लोक आहेत, जवळजवळ 500-600 लोक हे नुसते शिक्षक आहेत आणि अदर गव्हर्नमेंटला पण भरपूर आहेत. म्हणजे जवळजवळ 2-2.5 हजार लोक असतील. यांनी स्वतः आत्मपरीक्षण करायचं का आपण किती रुपये बाबासाहेबांच्या जयंतीला देतो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जे म्हणतात ना की त्यांनी स्वतःहून पुढे यायचं ना, असं करायचं तसं करायचं, हे लोकांनी आतापर्यंत कधी वर्गणी दिलेली नाही, तुम्हाला खरं सांगतो. तिसरी गोष्ट, अरुण रुपवते साहेबांनी आतापर्यंत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि ही जे बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष करायला जेवढ्या मिटिंगा झाल्या असत्या ना, त्याच्या प्लस किती बैठका आमच्या झाल्या असतील. आदरणीय अण्णांनी आणि भाऊंनी किती वेळा याच्यामध्ये मध्यस्थी केली, पण मार्ग निघाला तो शून्य. ना स्मारकाचा विषयाचा पुढे गेला, ना बौद्ध पंचट्रस्टचा पुढे गेला, नाही आत्ता सुद्धा तुम्हाला सांगतो, म्हणजे ताकला जायचं, गाडगाला पाहायचं, खायचे दात वेगळे दाखवायचे दात, सदैव हीच भूमिका राहिलेली. आम्हाला आम्हाला त्या दिवशी आमची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला एकत्र जयंती करायची, सगळी वर्गणी असेल ती सुद्धा एकत्र करून आपण डिस्ट्रीब्युशन करू. अचानक आम्हाला कळालं का आता पत्रकार परिषद झाली, तेव्हा कळालं आम्हाला का असं आहे. आणि किती इतकं खोट्यारडेपणाचा कळस असतो ना, तर बस कधी बस या गोष्टी खरोखर ह्या मतभेदाच्या वाटतात. पण इतकं वाईट वाटतं या गोष्टीचं की एकात एक नाही, बापात लेक नाही ना, ही भूमिका आम्हाला कायम लक्षात येते. पण भाऊंनी त्यांनी जी काही जयंती सुरू केलेली, अनेक मोठ्या वक्त्यांना आणून ही जयंती सुरू केली आणि त्या जयंतीचं स्वरूप आतापर्यंत त्यांनी केलेले. वैचारिक जयंती कशी, तर आज बघा आपण प्रिॲम्बलचं वेगवेगळे प्रत्येक संस्थांना, प्रत्येक ऑफिसच्या बाहेर, प्रत्येक अधिकाऱ्याला संविधानाची प्रत, ही एक वैचारिक जयंती. म्हणून माझी एक विनंती की खरोखर या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावे. ही जी माझी एकट्याची भूमिका नाही, स्मारकाच्या बाबतीत प्रचंड वाद आहे. रेणुकादास सर असतील, तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्रचंड वाद आहेत, पण एकदाही याच्यातून मार्ग निघालेला नाही. तुम्हाला सांगतो स्मारकाच्या बाबतीत पूर्ण कलेक्टर ऑफिस म्हणजे इथून मंडलाधिकाऱ्यापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत प्रत्येकाचे आदेश आलेले का याचं नामकरण करून आणि यांना वर्ग करण्यात यावं.
पण रुपवते कुटुंबामधून एकाही माणसाची मानसिकता नाही का तालुक्यातले माणसांना सामावून घ्यावं, अजिबात मानसिकता नाही. आजही 15 लोक, त्यांना असं वाटतं का 15च्या 15 आमचे घ्यावेत, बाकीचे कोणीच नकोत. म्हणजे अनेक गोष्टी आहेत. पण या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने यांनी एकत्र बसावं आणि समाजाला सांगावं का स्मारक होणार आहे का नाही होणार आहे, आणि बौद्ध ट्रस्ट मध्ये तुम्ही बाकीच्यांना घेणार आहेत की नाही घेणार आहेत. धन्यवाद. एक विषय राहिला का व्याख्यानमाला आम्ही का करत नाही. त्या व्याख्यानाचा विषय आता असं झालंय का त्या याच्यासाठी व्यक्तीच मिळत नाही. म्हणजे जे पूर्वी स्वतंत्र हे होतं, सर्व काही विचाराची लोक होती, एखाद्या डाव्या चळवळीचे, समाजवादी, पुरोगामी, संविधानाला मानणारी लोक, असे व्याख्यातेच शिल्लक राहिले नाही झाल्यासारखं. का उद्या येणारे अमोल मिटकरी एका राजकीय पक्षाची सबुतीत आहे, ते संविधानानं बाबासाहेब काय सांगू शकणार. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा आमची गोची आहे का आपण विचारधारा सर्व राजकीय सामाजिक विचारधाराची सरमिसळ झाली. त्यामुळं व्यक्तिगत कार्यकर्त्याला बाबासाहेब आंबेडकरचा विचार कोणता या संदर्भातले संभ्रम निर्माण होतात. म्हणून व्याख्यानाच्या आम्ही असीम सरोदेला पाहत होतो, आम्ही कन्हैयालालला पाहत होतो, एक मोठा वक्ता आणावा म्हणून असा प्रयत्न होता. एखादा संपादक, एखादा पत्रकार तो जो समाजामध्ये स्वतंत्र मांडणी करतो विचाराची, कोणाच्या याच्यासाठी एखाद्या इझमला, म्हणजे एखाद्या कम्युनिझम असेल, सोशलिझम असेल किंवा हिंदुइझम असेल, याला मानणाऱ्याच्या पलीकडे असणारी व्यक्ती बोलवायची व्याख्यानाला असते. पण अमर मिटकरी काय आमच्याच दृष्टिकोनातून फारसा काही मोठा नाही. तो एका राजकीय पक्षाचा बरोबर कार्यकर्ता आहे. पूर्वी त्याची स्वतंत्र मांडणी होती, पण आता ऐकण्यासारखं फारसं काही त्याच्याकडून आहे असं आम्हाला वाटत नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं वक्ता बदला, जे एक राजकीय कार्यकर्ता नको आहे. राजकीय कार्यकर्ता आल्यानंतर त्याला हे होतं. तुम्ही जर व्याख्यानमाला रेणुकादास आहेत, आपला अध्यक्ष आणि दुसरं वक्ता एक दोनच आपण स्टेजवर बसवायचं. पिचड साहेब स्वतः अध्यक्ष असताना जे गोविंद गारे चं व्याख्यान होतं आदिवासींचं, 1.5-2 तास बसले होते. म्हणजे क्षमता असते. किंवा त्यांनी स्वतः मला सुचवलं होतं. मधुभाऊंनी काही वक्ते सुचवले होते. तर ती वक्ते समाजाचे एक विशिष्ट वर्गात काम करणारे होते. असं आताच्या याच्यातमध्ये वाटत नाही. त्यामुळे व्याख्यान व्याख्यान एखाद्याने येऊन आपल्याला समाजाला शिकवावं. आणि समाज काय सुधारायला तयार नाही. न कीर्तनानं सुधारतोय, न भाषणानं सुधारतोय, कशानं सुधारायला तयार नाही. आणि लोकांची मानसिकता, तरुणांची मानसिकता प्रचंड उत्सव साजरा करणे किंवा धार्मिक याच्यामध्ये सर्व हे होत आहे. अशामध्ये धर्मनिरपेक्ष व्यक्ता मिळणं सुद्धा एक अवघड गोष्ट झाल्यासारखी झालेली आहे. म्हणून आपला विचार आहे संविधानच्या प्रति, संविधानाचं प्रिॲम्बल हेच, याच्यातूनच आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल, त्यांचं मत परिवर्तन करता येईल, असा एक तो विचार आहे. तरी जरी सागर भाऊनी काही भावना व्यक्त केल्या असल्या, तो सार्वत्रिक संताप आहे आमचा या ज्या घटना घडतात. पण आम्ही ठरवलेलं आहे, रमेश अण्णा असेल, मी असेल, याच्यातून मार्ग काढून त्या ठिकाणी आपण आपले सर्वांना बनवून बाबासाहेबांचं स्मारक बनवणं आमचं सर्वांचं स्वप्न आहे. आणि ते पूर्ण करणार. 1 महिना 2 महिन्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. सागरनं भरपूर चांगलं काम केलेलं आहे. जिल्हा अधिकाऱ्याची ऑर्डर तयार आहे, त्याचे टायटल रद्द करण्याची ऑर्डर तयार आहे. परंतु संस्था नव्हती, संस्था नसल्यामुळं ते त्या ठिकाणी झालेलं आहे. आमचं म्हणणं होतं का स्मारक बौद्ध पंच ट्रस्ट आणि स्मारक समिती एकत्रितपणे आपण हे करावं आणि त्यांच्या माध्यमातून करावं. दुर्दैवानं झालं नसतं तरी पण भविष्यात आम्ही ते करून घेऊ, एक त्या ठिकाणी सांगायचं राहून गेलं होतं. करूया. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, जिल्हाधिकारी आदेश काय देतात का संबंधित याचा स्वरूप अहवाल तयार झाला आणि तो अहवाल मंत्रालयाला सदस्य केला आहे का संबंधित जागा ही बौद्ध समाजाची आहे. या जागेचा वापर स्मशानासाठी होत नाही, जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळं इथं जे काही उभं राहू शकेल एखादी संस्थात्मक, शहराला शोभा येईल अशा प्रकारची हे करण्यासाठी जागा एखाद्या संस्थेला देण्यास काही हरकत नाही. त्याच्यामध्ये आमच्या कलेक्टरने दिलं. हो, इथला पण अहवाल गेलेला आहे. एक महत्वाचं फक्त सांगतो त्याच्यात, तुम्ही जो विषय मांडला, खरं तर हे सगळं मिसमॅच वेगळं होतंय. पण तुम्हाला सांग, तुम्ही जो प्रश्न केला, मुळात जेव्हा ठरलं ना की आपल्याला स्मारक तयार करायचं, त्यावेळेला सगळ्यांना घेऊन करायचं. सगळ्यात पहिली भाऊंची भूमिका होती, सगळ्यांना घेऊन करायचं. पण ज्या वेळेला कागदपत्र रंगवायची वेळ आली तर मी मंत्रालयापर्यंत गेलो, मंत्रालयातून सगळं वरतून खाली आणलं. आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की सागर शिंदेचं नाव आहे ना त्याच्यात, मग सागर शिंदेचं नाव त्याच्यात आहे हे डिसाईड झाल्यानंतर
मी सह्या केल्या ना त्याच्यावरती प्रमाणपत्रावरती, आणि अर्जदार म्हणून कोण राहिला, मी राहिलो. पण ते सगळं शिजून माझ्या नावाने आलं कलेक्टरपर्यंत. इथं मंडल अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी सगळ्यांनी सर्वे केले, त्याच्यावरती नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या सह्यात, आणि हा परत अहवालावरती गेला. आणि जेव्हा सगळी मंजुरी झाली आता, तर मी बौद्ध पंच ट्रस्टचा भाग नाही ना. आपण लेटर हेड बौद्ध पंच ट्रस्टवर दिलं, पण त्याच्यावर सह्या माझ्या आहे, आणि आता ते नावाने माझ्या आलं. पण आता त्यांचं अशी म्हणणं आहे का आम्हाला रुपवतेंचाच ट्रस्ट करायचंय, म्हणून ते आता सगळं पेंडिंग आहे. बौद्ध समाजाला डावलून त्यांना वैयक्तिक हा, हे त्रिवार सत्य तो विषय थोडा बौद्ध पंच ट्रस्ट हा, आणि स्मशानभूमीची जागा हे नेमकं काय? त्याच्यावरती टायटल पूर्णपणे क्लिअर झालेलं नाही. त्याच्यावरती बौद्ध पंच ट्रस्ट वरती बौद्धांची पण स्मशानभूमी असा उल्लेख आहे, आणि हा असा उल्लेख आहे. नाही, मग बौद्ध पंच ट्रस्ट त्यांनी इस्टॅब्लिश केलेली ना पूर्वी, आणि त्याच्यावरती स्मशानभूमीची जागा हा धर्मदाय आयुक्त करत, त्याच्यावरती नोंद आहे स्मशानभूमीची जागा म्हणून. नाही, 7/12 पण आहे, सर्वे नंबर आहे त्याला, सगळ्यात शेवटचा सर्वे नंबर त्याला पडलेला आहे. सिटी सर्वेत पण नोंद आहे, मोजणी झाली आपण, आणि आपण त्याची नोंद पण केली आता. हो, सिटी सर्वेला. मग त्याच्यावर आता स्मशानभूमीची येईल ना. आणि टायटल रद्द करण्याबाबत आपण बौद्ध पंच ट्रस्टच्या नावाने, कारण हे म्हटले होते ना तुम्हाला सगळ्यांना पंच ट्रस्ट मध्ये घेऊ, त्याचा चेंजिंग रिपोर्ट करू, आणि आपण तो सबमिट करू, म्हणजे आम्ही त्याचा पार्ट होऊ. पण त्यांनी आम्हाला नुसतं झुलवतच ठेवलं. आता जशी काल पत्रकार परिषद घेतली ना, कोणाला न सांगता आपण एकत्र करू, आणि अचानक पत्रकार परिषद आली. तसंच झालेलं आहे, आपण एकत्र करू, अचानक त्यांनी अख्खे रुपवते एकत्र केले, आणि त्याची चेंजिंग रिपोर्ट दिला. आता मी त्याला अपील केलेलं आहे, त्या जागेचा उतारा, त्याची खरेदी विक्री, हे सगळं कागदपत्र मी काढून त्याला अपील केलेलं आहे. आता मग यांची भूमिका नाही ना. मग आता परत त्यांनी रमेश अण्णांबरोबर त्यांनी भाऊंबरोबर बसून त्यांनी सांगितलं का तुमचे 10 घेतो, म्हणजे आमची मेजॉरिटी राहिली पाहिजे, ही भूमिका त्यांची 100% कायम ठेवतात ते. म्हणजे असा फार कायदेशीर आणि किचकट विषय तो. पण सदैव वेगळी भूमिका मांडायची, एकत्र इथं 4 चौघात वेगळं बोलायचं, आणि इंडिव्हिज्युअल भूमिका सगळ्याला धरून त्यांच्यात घेऊन आणि परत वेगळी मांडायची. याच्यामुळे प्रचंड संदिग्धता आहे. स्मारकाच्या बाबतीत आम्ही 1 महिन्यानंतर सर्व कागदपत्राचं पत्रकार परिषद घेऊ, त्यावेळी ते करू. आता सध्याच्या जयंतीचा विषय आहे, जयंती आम्ही सर्व मिळून साजरी करू, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं दुमत नाही. जयंतीच्या बाबतीत जे काही झालं असेल काल परवा, त्या सर्व गोष्टी आपण विसरून जाऊया, आणि स्मारकाच्या बाबतीत नंतर बोलता येईल आपल्याला. आभार मानतो. आभाराने थोडं बोलणार नाही काय बोलतो, समाजाच्या वतीने काहीतरी आदर देतात. जे तिकडे गेले. आज या ठिकाणी प्रथम मी सर्व पत्रकार मित्र, सर्व प्रिंट मीडिया यांचे प्रथम मी स्वागत करतो आणि आभारही मानतो. आज आपल्या तालुक्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत. संयुक्त जयंती छत्रपती शिवाजी महाराज असतील, आणि या सर्व जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ही पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आता ज्येष्ठ वक्त्यांनी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आहे. परंतु याही पलीकडं अकोले तालुक्यातील समाजाच्या वतीनं आणि समाजाने ज्या वेळेला 5 तारखेला या ठिकाणी अतिशय सगळा समाज एकत्र होऊन ज्या गोष्टी करायच्या असतील, तर तालुक्यात जी नेतेमंडळी आहे आमची, त्यांच्याकडे पाहण्याचा, सर्वसामान्य नागरिकांचा, सगळं तालुक्याचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. आणि म्हणून ही जी ठराविक जी माणसं आहेत नेतेमंडळी तालुक्याची, यांनी त्या गोष्टी आता भाऊंनी सांगितलं आहे की आपण 1 महिन्याने या ठिकाणी परत पत्रकार परिषद घेऊन आपण त्या ठिकाणी तो मुद्दा मांडूया. परंतु समाज तुमच्या, सगळा तालुका तुमच्या बरोबर आहे, आणि समाज विचारतोय स्मारकाचं काय झालं, जयंती कशी आहे, आपल्या जयंती कशी करायची, या सर्व समाज बांधवांनी, सर्व बाबासाहेबांच्या पायीक असलेल्या सर्व नागरिकांचे विचार या ठिकाणी आता थोडे विचारतायत ते की स्मारक कधी होणार आहे. म्हणून आता या ठिकाणी भाऊंनी सांगितले 1 महिन्याने त्याच्यावर आपण तोडगा काढू. अन्यथा 1 महिन्याने तुम्ही सर्व ज्येष्ठ पुढाऱ्यांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी तोडगा जर नाही काढला, तर सर्व समाज हा एक वेगळा विचार करील. ही आपण सर्वांनी याची दखल घ्यावी. म्हणून या ठिकाणी आज सर्व पत्रकार परिषदेला आपण जमलो आहोत.
अतिशय विषयांना चांगले विषय या ठिकाणी मांडले गेलेत. हे भविष्यात एकत्र येऊन सगळे मिटवावेत ही या ठिकाणी विनंती करतो. सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.